एकनाथ शिंदेंवर आरोप करणं म्हणजे बेशरमपणाचं लक्षण. टिवटिव करणाऱ्यांनी घाणेरडं राजकारण करू नये. संजय गायकवाडांचा दमानियांवर हल्लाबोल. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अंजली दमानियांच्या आरोपानुसार रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात 177 वेळा तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक खरातला 17 फोन केल्याचे पुराव्यांमध्ये दिसत आहे. आणि हे कॉल नेमके कशासाठी केले असा थेट प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेला आहे. आणि यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. एकनाथ शिंदेंवर घाणेरडे आरोप करणे हे बेशरमपणाचे लक्षण असल्याचं गायकवाड यांनी म्हटलेलं आहे. आणि या ज्या काही 2-3 बाया टिवटिव करतात त्यांनी विनाकारण घाणेरडं राजकारण करू नये असं गायकवाड यांनी म्हटलेलं आहे. त्या भोंदूबाबाने जे काही केलं असेल ते बाहेर काढलं पाहिजे असं गायकवाड यांनी म्हटलंय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांच्या आरोपांवर उत्तर देताना आमदार गायकवाड भडकल्याचं पाहायला मिळालं. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी अनेक कॉल रेकॉर्ड झाले असल्याचे आरोप अंजली दमानिया यांनी केले आहेत. यावर बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी भडकलेले आहेत. ते म्हणाले की आपला देश हा हिंदू धर्मियांचा देश आहे आणि देवी देवतांना मानणारा देश आहे. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भोंदू घराच्या पोटात काय आहे हे थोडंच माहीत होतं. त्यामुळे कोणी कोणासोबत फोटो काढला किंवा कोणी कोणाला कॉल केला याचा अर्थ असा होत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणे हे बेशरमपणाचे लक्षण आहे. आणि या ज्या काही 2-3 बायका महिला टिवटिव करतात त्यांनी ते बंद केलं पाहिजे. विनाकारण त्यांनी राजकारण करू नये असं गायकवाड यांनी म्हटलंय. त्या भोंदूबाबाने जे काही केलं असेल ते बाहेर काढलं पाहिजे. त्या पवित्र कामात आम्ही त्यांच्यासोबत असू. मात्र राजकीय लोकांवर आरोप करून स्वतः मोठं व्हायचं हा धंदा या बायांनी सोडला पाहिजे अशी टीका गायकवाड यांनी दमानिया यांच्यावर केली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.